नमस्कार, आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज। 2 दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एक ऑडिओ क्लिपनंतर संबंधित जिल्हा परिषद पंचायत समितीतील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचे कारनामे आता समोर येताना दिसत आहेत। या संदर्भातील कळंबोली गावातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपल्यासोबत आहेत। काय नाव तुमचं आणि काय तुमची तक्रार आहे? माझे नाव संजय भीमराव वाघमोडे, माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे। माझी तक्रार अशी आहे की जो मुलांनी उपअभियंता आहे त्यांनी आमच्या गावात दुसऱ्या कंत्राटदाराच्या नावावर बरीच कामं केलेली आहेत आणि ती कामं अतिशय निकृष्ट दर्जाची कामं आहेत। 6 महिन्याच्या त्या कामाची क्वालिटी पूर्णपणे ढासळलेली आहे। कुठली कामं होती आणि कुणाच्या नावावर केली ती? स्वतः उपअभियंता असताना झालेली कामं आहेत का ज्युनियर इंजिनियर असताना झालेली? ते ज्युनियर इंजिनियर असताना कामं केलेली आहेत। आता एवढ्या 6 महिन्यात नाहीत केली अभियंता झाल्यानंतर, पण ज्युनियर इंजिनियर असताना केलेली कामे आहेत आणि रस्त्यांची कामे, फेवर ब्लॉकची कामे केलेली आहेत आणि क्वांटिटी जास्त असताना कमी क्वांटिटीची कामं केलेली आहेत आणि त्या पद्धतीने मॅनेज करून कामं त्यांनी बिलं काढलेली आहेत। म्हणजे ठेकेदाराचं नाव दुसरं आणि काम करणारे हे स्वतः, असं म्हणायचं? हो, ठेकेदार दुसऱ्या ठेकेदाराचं नाव बिलं काढलेले आहेत, काम ह्यांनी स्वतः केलेलं आहे। ते तुम्ही स्वतः बघितलंय त्यांनी स्वतः काम करून घेत असतात? हो, स्वतः आम्हाला वारंवार त्यांचं फोन येतो, कामं मी करतो आणि कुठलीही कामं गावात मंजूर होऊन आली की त्यांचं मला नेहमीच फोन यायचा की मला काम करायचं आहे, आम्हाला संधी मिळेल का? तर नेहमीप्रमाणे आम्ही जे जुने कॉन्ट्रॅक्टर त्यांना आम्ही कामं देत होतो आणि काही कामं मग ह्यांनी स्वतः मंजूर करून आणलेली ह्यांना द्यावी लागत होती आम्हाला। आता त्या कामाची काय परिस्थिती आहे? कशाची कामं होती ती आणि आता किती दिवसापूर्वी ती कामं झाली आणि आता त्या कामाची कंडिशन काय? काम 1-2 वर्षापूर्वी झालेली कामं आहेत। कामाची कंडिशन अतिशय निकृष्ट दर्जाची आहे। वारंवार आम्ही त्या कामाची तक्रार केलेली आहे, त्यांच्याकडे स्वतः पण सांगितलं आहे की कामं साहेब निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत, तुम्ही त्याच्यावर पुन्हा कामं करा। त्यांच्या कार्यकाळात जे तुमच्या गावात इतर जी कामं झाली असतील, इतर ठेकेदारांनी कामं केली असतील, त्याच्या काय अवस्था आहे? त्या ठेकेदारांच्या काय तक्रारी आहेत का त्यांच्याविषयी? इतर ठेकेदाराची कामं केलेली एकदम चांगल्या पद्धतीची कामं करून घेतलेली आहेत, पण आता हे साहेब असल्यामुळे आम्ही पण थोडं दुर्लक्ष केलं, आमची चुकी झाली। पण आता हा माणूस अतिशय निकृष्ट दर्जाची कामं करत आहे। नाही, त्यांनी तुमच्याकडनं पैशाची मागणी असेल, टक्केवारीची मागणी असेल, अशा काही तक्रारी आहेत का इतर ठेकेदारांच्या? आम्ही जी 15 उद्योगाच्या आणि स्थानिक विकास निधी आमदार फंडातून वगैरे कामं आलेली ते आम्ही स्वतः ग्रामपंचायतद्वारे जी कामं केलेली आहेत ती त्यांच्याकडून बिलं मंजूर करून घेताना आमच्या प्रत्येक वेळेस त्यांनी टक्केवारी घेतलेली आहे। टक्केवारी घेतल्याशिवाय त्यांनी कुठल्याच कामावर सही वगैरे केलेलं नाही। किती असायची टक्केवारी, काय ऐकण्यात आहे का? टक्केवारी साधारणपणे ते ज्युनियर इंजिनियर असताना कामानुसार टक्केवारी असायची। जर खडीकरणाचं काम असेल तर 3% आसपास असायचे, 3 ते 4%, आणि बांधकामं जर असेल तर 2 ते 3% कामावरच असायचे। आता तुमची काय मागणी असणार आहे वरिष्ठांकडे हे तुमच्या कामाबद्दल किंवा त्या मुलानी साहेबांच्या कामकाजाबद्दल? आमची वरिष्ठांकडे हीच मागणी आहे की जर एखादा अधिकारी काम करत असेल तर योग्य आहे का? अधिकाऱ्याला काम करण्याचा, एखाद्या गावात काम करण्याचा अधिकार आहे का? आम्ही वरिष्ठांकडे यापूर्वी वारंवार तक्रार केलेल्या आहेत की हे काम स्वतः अधिकारी करतात आणि निकृष्ट दर्जाचं काम करतात, त्याच्यावर कारवाई व्हावी अशी बऱ्याच वेळा वरिष्ठांकडे तक्रार केलेली आहे। तर आपण पाहिलं, हे होते कळंबोली गावचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य ग्रामपंचायतीचे। यांच्या प्रामुख्यानं 2 तक्रारी आहेत। एक तर जे इस्माईल मुलाने आहेत सध्या विद्यमान उपअभियंता, यांनी ज्युनियर इंजिनियर म्हणजे शाखा अभियंता असताना ठेकेदाराच्या नावावर काम घेतलं दुसऱ्या आणि स्वतः ते काम करून घेतलं। त्यांची तक्रार अशी आहे की दुसऱ्याच्या नावावर काम घेऊन स्वतः ते काम करत होते आणि स्वतः त्या कामाचा मलिदा लाटत होते। शिवाय त्यांनी अशीही तक्रार केली की त्यांनी केलेली कामं इतकी निकृष्ट झाली आहेत की 6 महिन्यात त्या कामाची पूर्णपणे वाट लागलेली आहे। त्याचबरोबर त्यांच्या गावातील इतर ठेकेदारांनी जी कामं केली त्यांच्याकडून जवळपास 3 ते 4% प्रमाणे बिलासाठी या इस्माईल मुलानी नामक उपअभियंत्याने त्यांच्याकडून टक्केवारी गोळा केली। अशा प्रकारे हे उपअभियंता, वादग्रस्त उपअभियंता माळशिरस जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या बांधकाम विभागात कार्यरत आहेत। त्यांची जी कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते त्यानंतर या सर्व चर्चा बाहेर येताना दिसत आहेत। माझे सहकारी DS गायकवाडसोबत सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज, माळशिरस।